आपण एका कुटुंबात राहतो, बरोबर? कुटुंबामध्ये आपले कोण कोण असतं? कोण सांगते? तुम्ही सांगा. आजी, आजोबा, भाऊ, बहीण, आई, वडील. बरं, आता मला सांगा, आजोबा कोणाला म्हणतात? पप्पांच्या वडिलांना, मम्मीच्या वडिलांना. वडिलांचे किंवा आईच्या वडिलांना आजोबा म्हणतात. बरं, आता आजोबांनी तुम्हाला लहानपणी काही गोष्टी सांगितल्या असतील बघा, सांगितलेत का? तुमच्या आजोबांनी तुम्हाला कोणत्या सांगितले? त्यांच्या स्ट्रगलच्या गोष्टी सांगितल्या. स्ट्रगल्स. बरं, आता मला तुम्ही सांगा की जुन्या काळामध्ये जेव्हा शिक्षण नव्हतं, रोजगाराच्या संधी नव्हत्या, तेव्हा कोणता व्यवसाय जास्त केला जायचा? शेती व्यवसाय. शेती व्यवसाय. आपल्या देशाला कोणत्या म्हणजे जास्त व्यवसाय कोणता चालतो आपल्या देशामध्ये? शेती चालतो. बरं, आता मला सांगा, जसं की तुम्ही सांगितलं वडिलांच्या वडिलांना किंवा आईच्या वडिलांना आजोबा म्हणतात, तर आजोबांच्या वडिलांना काय म्हणतात? पंजोबा म्हणतात. बरोबर. आता आपल्या घरामध्ये जेव्हा बघा तुम्हाला आई किंवा वडील तुमच्यावर रागवतात, तेव्हा तुम्ही पटकन जाऊन कुणाच्या पाशी जाता? आजोबांच्या. म्हणजे आपल्यासाठी ते काय असतं? एक सुरक्षित ठिकाण असतं, बरोबर? मग आपण आज हाच पाहणार आहे की आपल्या आजी आणि पंजाबी हा धडा आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या काळामध्ये काय परिस्थिती होती